अजब रमा राघवची जोडी. अहो नको नको, मला पुरे हा ऍपल ज्यूस तुम्ही घेऊन जा परत, मला नको. सर ऐका ना, खरंच नको, अहो, त्रास होतो, नको. लिटिल बिट प्लीज. राम, अगं कुठे होतीस तू? अगं ते बघ, हे काय आहे? तू तू चल इकडनं. अगं पण राघव सरांना ड्रिंकवर ड्रिंक प्यायला लागतंय. आय नो, आय कॅन सी दॅट. पण या सगळ्याची सुरुवात मी फक्त फन म्हणून केली होती. अगं पण त्याची अख्खी फॅमिली इकडे आली आहे. आता सगळं फन बाहेर निघणार आहे. मला ना काय करावं ते सुचतच नाहीये. राघव सरांच्या फॅमिलीला मी बोलून आलीये की मी राघव सरांना घेऊन येते, पण त्यांना कळालं की राघव सरांनी ड्रिंक केले तर गॉड नोज काय होईल. त्यांची खूप वाट लागेल यार. आणि या सगळ्यात त्यांचा काहीच फॉल्ट नाहीये. तू ना राघव सरांना घेऊन जा त्यांच्याकडे. असं पण ते ओके दिसतंय आणि कोणाला कळणार नाही की त्यांनी ड्रिंक केलंय. तू जा, जस्ट ट्राय युअर लक. कार्तिकेय, बरं झालं हा, रामानंद गुरुजींची भेट झाली, हे बरं झालं. आणि त्यांच्या अडचणी पण कळली आपल्याला. हो आबा, तुम्ही त्यांना ते सुंदर सांगितलं, त्यांना खूप प्रसन्न वाटलं की तुमचं ऐकून. चालेल. खूप सुंदर. आबा, जरा हा. कार्तिकेय, अरे दिवे लागणीची वेळ आणि घरात अंधार कसा? हो ना, असं कधीच झालं नाही आबा. पूजा, पाहिलं आबा, आकेला हो सुद्धा देत नाही. ठीक आहे, ते कामात असतील त्या. हा असं घरात अंधार करून कसली कामं चालली आहेत? तरी मी पूजाला सांगितलं होतं, दिवे लागणीला घरातले सगळे दिवे लावायचे म्हणून. तुळशी समोरही दिवा लावायला सांगितला होता, न विसरता. अरे हो ना. पण एक गोष्ट लक्षात राहील त्या शपथ. ठीक आहे, चल बघू आपण. घराला कुलूप? हे कसं शक्य आहे? सगळे एकत्र बाहेर कसे काय गेले, आणि तेही यावेळेस? हो ना आबा, पण नशीब माझ्याकडे दुसरे किल्ले आबा, नाहीतर या सगळ्यांनी आपल्याला घराच्या बाहेरच ठेवलं असतं. अरे लाईट लाव कार्तिकेय. हो आबा. काय कुठे गेले सगळे? आणि त्यांना अचानक जावं लागलं तर त्यांनी आपल्याला एक तरी फोन करायला हवा होता ना. हो ना, आई आणि आजी तर फारशा बाहेर कुठे जात नाही. आबा, पूजा आणि श्रुती त्यांना कुठे बाहेर घेऊन गेले असतील का हो? किंवा राघवचं काही काम निघालं असेल. हा, पण गेले कुठे असतील आणि आपल्याला काहीच कसं नाही सांगितलं? आबा, काहीतरी अघटित तर घडलं नसेल ना हो? कुणाला काही अपघात वगैरे? अरे शुभ बोल रे, शुभ बोल ना. हे असं काही घडलेलं नसेल. ते तुझ्या मनातले असले विचार काढून टाक आणि तू आधी फोन कर आणि बघ कुठे आहेत सगळे ते. हो आबा, कुणाला फोन लावू? अरे कोणालाही करणार रे. मला खात्री आहे कार्तिकेय, सगळेजण एकत्रच असतील आणि अगदी नसले तरी प्रत्येकाला माहित असणार की कोण कुठे येते. तू लाव फोन. आजीला फोन लावतो. लाव लाव लाव. ती कुठेही असली तरी तिचा फोन तिच्या हातातच असतो. हो, तू लाव, आता बोलत बसू नको. किती वेळ झाला. त्या परांजपेंच्या तिखट मिरचीने आपला पुतळा बनवला आणि स्वतः गायब झाली. कुठे असेल राघव काय माहिती, मला नाही वाटत ती परत येणार आहे. मग आता आपण काय करायचं? नाही नाही, तिकडे जाऊन बघते, त्या बाजूला असेल एखाद वेळेला. आई आई,
मी काय म्हणते हा. शोधाशोध करण्यापेक्षा आपण घरी जाऊया का? अहो मला खरंच खूप भीती वाटते. म्हणजे आपण घरी पोहोचण्याच्या आधी जर चुकून हे घरी आले असतील ना तर हे खूप चिडतील अहो. उचलते का रे आई? नाही उचलत आहे बाब. अरे, तू असं कर, शालिनीला लाव, नाही तर पूजाला लाव, श्रुतीला लाव, कोणाला तरी लाव, कोणीतरी उचलेल नक्की. लाव. हो लावतो, आईला फोन लावतो. आई उचलत आहे बाब. थांबा, मी पूजाला फोन लावतो. अगं पण आबा असे मध्येच कसे परत येतील? अगं तेच म्हणतेय मी शालिनी. ते विद्यानगरला जातो असं सांगून गेलेत ना, ते कधीच लवकर येत नाहीत. ते पुढच्या दिवशी येतात. ते येणार नाही, तू उगाच काळजी करतेस. आणि राघव कुठे आहे शोधल्याशिवाय मी इथून हलायचीच नाही. अगं पण मला भूक लागलीये का आजी? अगं भूक तर मलाही लागली, काही सुचत नाही भुकेमुळे मला. कसं तरी होतंय. पण आता राघव कुठे आहे तर शोधलं पाहिजे ना. थांब मी जाऊन येते. आजी तुम्ही थांबा, आम्ही जाऊन बघून येतो. नको, मग अशासारखं कोणीतरी अडवलं ना तर दाखवी बसते तुमची. मीच जाते आणि चांगली ठणकावते एकेकाला. बघतेच मला फसवतात काय, दाखवते ते. इतक्या रात्री आम्ही घरी नाही होत, या अशा ठिकाणी होत. हे जर यांना आणि कार्तिकेयाला कळलं ना तर नाही, घरात वादळ येईल. देवा, त्या दोघांना सकाळीच घरी येऊ दे. आबा कोणीच फोन उचलत नाहीये. अरे असं कसं? आबा मला भीती वाटते. माझी शंका खरी असेल का हो? अरे कार्तिके, मी तुला सांगितलं ना, तसं काही झालेलं नसणार आहे. सगळे सुखरूप असणार आहे. तुझ्या मनातून हे सगळे विचार काढून टाक. तू 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 फोन दे माझ्याकडे फोन. काय झालंय का या सगळ्यांना? तुम्ही काळजी करू नका, मी लावतो परत एकदा. आबा तुम्ही बसून घ्या. बसा आबा. तू मी लावतो. राघव सर, तुमच्या फॅमिली मधल्या लेडीज इथे आल्यात. राघव सर, तुमच्या फॅमिली मधल्या लेडीज, तुमची ममा, तुमची सिस्टर इथे आली आहे. काय मिस्टर काय म्हणताय? तुमची सिस्टर. सर, मिस रमा. नाही आता नाही. राघव, व्हॉट्स हॅपनिंग माय बॉय? काय होतंय तुला? डोकं दुखतंय सर. अरे डोकं दुखतंय ना, तू काहीतरी खा. तू एक मिनिट वेटर, अरे हे सरांसाठी घेऊन ये ना सॅलड, मस्त चाट मसाला आणि असं झणझणीत करून. सी माय बॉय, थोडं खा, यू फील बेटर. बरं वाटेल तुला. अरे पार्टी नकोय मला काही. कमॉन. येस हॅव इट माय बॉय. घे. हा बरं वाटेल तुला. घे. एक मिनिट. हे घे तुझा ऍपल ज्यूस घे. अरे घे. अरे बॉटम सब मार, तुला बरं वाटेल. कमॉन हॅव इट. हो. अरे यार, राघव सरांनी आणखीन एकदा बॉटम्स अप केलं ना तर वाट लागेल आता त्यांची. व्हेरी गुड. कसं वाटतंय आता? तिखट लागतंय तिखट. अरे घे ना मग, ऍपल ज्यूस आहे ना तुझा. डोकं दुखतंय हो.
नारायणा. मोना, ए राघव असं का बोलतोय? अजित त्याने ड्रिंक केलंय. केलं ते सर. काय? व्हॉट रबिश? हाऊ कम? अरे मी पहिल्यापासून बघतो तो फक्त ऍपल ज्यूस पितोय. ऍक्च्युली सर रमाने त्यांच्या ज्यूस मध्ये हार्ड ड्रिंक मिक्स केलं होतं. व्हॉट? हाऊ कम? मिस रमा, सॉरी मिस रमा, come here. Come here. सर Come here. मिस पी, मी काय ऐकतोय? तुम्ही राघवच्या ज्यूस मध्ये हार्ड ड्रिंक मिक्स केलं. आर यू क्रेझी? आउट ऑफ युअर माइंड? अरे तुम्ही काय एवढ्या साध्या माणसाला एवढा त्रास देताय? नो 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 सर, मला त्यांना त्रास नव्हता द्यायचा. मला फक्त त्यांना त्यांच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर काढायचं होतं सर. मी फक्त फन म्हणून त्यांना ड्रिंक्स दिले. आय स्वेअर मला त्यांना त्रास नव्हता द्यायचा. मिस रमा, टू अंडरस्टँड. अहो मिस्टर राघव फक्त माझ्या आग्रहामुळे या पार्टीला आला होता आणि त्याला ड्रिंक्स प्यायला देणार नाही कुणीही, हे त्याला मी कमिट केलं होतं. बट तुम्ही त्याला फसवून ड्रिंक्स पाजलं. आता मी तुमच्या या फनमुळे ना तोंडावर पडलं मिस पी. सर सॉरी सर, सॉरी सर. सॉरी. सर सर आता काय करायचं? आता काय करायचं म्हणजे आता राघवची नशा उतरण्याची वाट बघायची आणि नशा उतरली की त्याला सॉरी म्हणायचं. दॅट्स इट. हा सर, मी पण त्यांना सॉरी म्हणेन. थँक गॉड, थँक गॉड. राघव घरी पोचण्याच्या आत त्याची नशा उतरेल आणि त्याच्या घरच्यांना त्याला ह्या अवस्थेत बघायला नाही लागणार. थँक गॉड. सर, राघवला चक्कर येते सर. रॅम्स, काय झालं? गर्ल्स, ते बघा राघवच्या आजी. नेहा मोना, जर का आजींनी आता राघव सरांना असं बघितलं ना तर त्यांची सॉलिड वाट लागेल. मी एक काम करते, मी काही करून आजींना थांबवते. ओके? तू जा थांबव जा त्यांना. ऐक ऐक ऐक, मी आजींना जाऊन थांबवते, पण तुम्ही राघव सरांना जरा नॉर्मल करा. त्यांना लिंबू पाणी पाजा, त्यांना ना नॉर्मल करायचा प्रयत्न करा प्लीज. तिथे आजी आजी आजी, तुम्ही इथे का आलात? मी राघव सरांना घेऊन येतच होते. कधी? उद्या की परवा? खूप वेळ वाट बघितली, मग म्हटलं आता आपणच शोधायला पाहिजे म्हणून आले. चल बाजूला. थांबा ना, थांबा. राघव सर तिकडे नाहीच आहेत. राघव सर त्या साईडला, त्या साईडला. नाही इकडे. नाही आजी, राघव सर त्याच साईडला. बघू दे ना मला. आजी थांबा ना, त्याच बाजूला. तुम्ही चला, मी तुम्हाला घेऊन जाते तिथे. चला 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 चला, या अगं काय आहे तुझं? तर मला ना अगदी घुसमटल्यासारखं होत आहे ग. राघव पण येत नाहीत आणि बघ ना आई सुद्धा परत येत नाही. आता काय करतेस तू? राघव पण घेऊन जाते म्हणाल आणि इथेच घेऊन आलीस परत. तुम्ही सगळे इथेच थांबा. का? ते काय आहे ना, हा इथे सगळे जण डान्स करतायत ना. तुम्हाला नाचता नाचता कोणाचा धक्का वगैरे लागला तर? त्यामुळे तुम्ही इथेच थांबा. ओके? मी राघव सरांना घेऊन येते. तू अजूनही किती खोटे बोलणार आहेस ग? माझी राघवशी भेट करून देत नाहीस आणि मलाही शोधू देत नाहीस राघवला. ते हा काय आहे ना, तुम्ही सगळ्या राघव सरांच्या गेस्ट आहात, म्हणजे माझ्याही गेस्टच झालात ना तुम्ही. हो बाई. हा मग तुम्ही सगळे इथे बसा. मी राघव सरांना घेऊन येते. तुम्हाला काय हवंय ते तुम्ही ऑर्डर करा. ओके? तुम्ही एन्जॉय करा ना. मी तुमच्यासाठी चिकन टिक्का ऑर्डर करू.
अरे शिव 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 शिव. आता काय मुलगी आहेस का तू? काय झालं? सांग. आम्ही शुद्ध शाकाहारी आहोत. सॉरी 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 सॉरी. बरं, तुम्हाला जे हवंय ना ते मागवा तुम्ही, ओके? पण बसा ना, प्लीज बसा. हे बघ, आम्ही काय इथे खायला प्यायला आलेले नाही आहोत. आम्ही राघवला भेटायला आलोय आणि तू म्हणालीस की राघवला भेटवते म्हणून थांबलोय, नाही तर कधीच गेलो असतं घरी. आणि तू खोटं बोलतेस ना आमच्याशी? राघव नाहीच आहे ना इथे. हा, मी का खोटं बोलेन? तुला सूड उगवायचा असेल आमच्यावर. हा, फूड? अगं म्हणजे रिवेंज घेतेस ना तू. रिवेंज? कसला रिवेंज? हे बघा, मी खरं सांगते, राघव सर खरंच इथे आहेत. मी जेन्युइनली बोलते. मी राघव सरांना घेऊन येते, ट्रस्ट मी प्लीज. बरं ठीक आहे. हे जर खरं असेल ना तर आपण सगळ्यांनी मिळून त्याला शोधूया आणि आत्ताच्या आत्ता त्याला ताबडतोब घरी घेऊन जाऊया. हो हो, या अशा वातावरणापासून राघवला लवकरात लवकर दूर नेलं पाहिजे. चला. ऐका ना, मी ऐकून घ्या तुम्ही. प्लीज ऐका ना माझं. हे बघा, हॅलो. फोन उचलत नाही. अरे हो कार्तिकेय, आज देवळात काही होतं का? हा, ते अभ्यंकर बुवांचं प्रवचन होतं, ते आज आहे का? काही कल्पना नाही आबा. नाही, तरी सुद्धा देवळात काही ना काहीतरी सुरू असणार. हे सगळेजण नक्की तिथेच गेले असणार, नाही तर दुसरीकडे जाणार कुठे? आबा, आजीची ती मैत्रीण आहे ना, प्रमिला आजी, त्यांच्या घरी गेले असतील का सगळे? शक्यता आहे. कार्तिकेय, तू असं कर, पटकन जा आणि दोन्हीकडे बघून ये. जिथे कुठे असतील त्या सगळ्यांना तुझ्या बरोबर घेऊन ये. हा, जा जा. हो आबा. आबा, तुम्ही काळजी करू नका, येतील सगळे. हा, तुम्ही शांत राहा, काळजी घ्या स्वतःची. हा, ठीक आहे. तू निघ निघ. हा, आलो आबा. हे आज असं कसं काय घडलं? आजपर्यंत तिन्ही सांजेला घरातले सगळे असे घराला कुलूप लावून कधीच बाहेर पडले नव्हते, पण आज, आणि आता कोणी फोनही उचलत नाहीये. कुठे गेले असतील सगळे? परमेश्वरा, माझ्या कुटुंबाला सुखरूप ठेव रे. सरपंच, लिंबू सरबत द्या मला आणि राघवला पण. सर लिंबू थँक्यू. सर सर सर, तुम्ही नको हा आता. प्लीज राघव सरांना गरज आहे ह्याची, प्लीज सर. राघव सर, तुम्ही हे घ्या ना प्लीज. लिंबू सरबत पिऊन घ्या, तुम्हाला बरं वाटेल. मला काही प्यायला देऊ नका. मी आता काही ठेवलं नसतं ते उलटून पडेल. मला काही नको. अहो पण सर, तुम्हाला नको सर, थांबा सर, नको प्लीज. नो 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 नो, मला हेच अवॉइड करायचं होतं. राघव सरांच्या फॅमिलीला त्यांना असं बघायला नको होतं. पूजा, हा आपल्या राघवचा आहे का ग? की मी स्वप्न बघते? नाही आजी, हे स्वप्न नाहीये. आपल्या दुर्दैवाने जे आपल्या डोळ्यांना घाणेरडं दृश्य दिसतंय ते खरं आहे. नाही आई, तो आपला राघव असूच शकत नाही. हा दुसरा कोणीतरी मुलगा. अहो हा आपला राघव असं काही करू शकत नाहीये. तो दादाच आहे. आई म्हणते ना,
राघव घरी गेला असेल. तो या अशा वातावरणात राहूच शकत नाही. तो इथे थांबलाच नसेल. मी सांगते ना. आई शांत व्हा. थांब. ती 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 रमा कुठे गेली? कुठे गेली ती रमा? ए ए ए हा हा राघव नाहीये ना? त्याची अशी अवस्था झालेली नाहीये ना? तू अजूनही आमच्याशी खोटं बोलतेस ना? आता बोल ना. हा माझा राघव नाहीये ना? शालिनी, शालिनी भानावर हे. आणखी हा आपला राघवच आहे. आबा काय झालं कार्तिक? हे सापडले का सगळे? आबा आबा मी मंदिरात जाऊन आलो, प्रमिला आजीकडे जाऊन आलो आणि अजून 2-3 ठिकाणी जाऊन आलो, पण कुठेच काहीच पत्ता नाहीये त्यांचा. अरे असं कसं होईल? मला काही कळेल असं झालं रे कार्तिक. हा कार्तिक, अरे माझ्या लक्षातच नाही आलं. ते माधवकडे गेले असतील. तू माधवला फोन लाव. आबा मी माधव मामांकडे पण जाऊन आलो, त्यांना तर यातलं काहीच माहिती नाहीये. मग असे कसे कुठे सगळे गेले? तुला सकाळी पूजाने काही सांगितलं का? कोणाकडे काही बारस वाढदिवस काही तिथे गेले असतील तर? नाही आबा नाही. पूजाने जर सांगितलं असतं तर मी तुम्हाला आधीच सांगितलं नसतं का? आबा हे बघा, तुम्ही काळजी करू नका, शांत व्हा, येतील सगळे. हा तुम्ही काळजी करू नका, तुम्ही बसा बसा. या तुम्ही काही खाऊन घेताय का? नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. आता जोपर्यंत सगळे माझ्या नजरेसमोर मला दिसत नाहीत तोपर्यंत मला चैन पडणार नाही कार्तिकीय. अरे असा घरातल्या तर जीव टांगणीला लावून कोणी असं निघून जातं का रे? ते काही नाही. आता जोपर्यंत सगळे माझ्या समोर येत नाहीत ना तोपर्यंत मी ना अन्नाचं कण घेणार ना पाण्याचा थेंब. आबा 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 तुम्ही शांत राहा. आबा आबा या, तुम्ही बसा बसा जरा वेळ. या बसा इकडे, मी तुम्हाला पाणी घेऊन येतो. अरे नाही ना, मी सांगितलं ना मी काही घेणार नाही. तू मी फोन लावतो, तुम्ही बसा, शांत राहा आबा. नाही, मी ठीक. तू फोन यायला. ती रमा कुठे गेली? कुठे गेली ती रमा? ए ए ए इकडे ये. मला सांग, हा हा राघव नाहीये ना? त्याची अशी अवस्था झालेली नाहीये ना? तू अजूनही आमच्याशी खोटं बोलतेस ना? आता बोल ना. हा माझा राघव नाहीये ना? शालिनी, शालिनी भानावर हे. आणखी हा आपला राघवच आहे. हे सांगताना मला खूप त्रास होतोय ग, पण हेच खरंय. हा आपला राघवच आहे. ज्या गोष्टीची आपल्याला भीती वाटत होती ना तेच घडलंय. चुकीच्या संगतीनं वाहवत गेलाय ग तो. आई आई तुम्ही रडू नका. आई सांगा ना, माझं काय चुकलं? राघववर संस्कार करण्यात कुठे कमी पडले मी? बोला नाही. तुझं काहीही चुकलेलं नाहीये. तू बरोबरच वागली आहेस. पण राघव या सगळ्यात वाहवत जाणारा नाहीये. तो ठरवून नाही सामील झाला या सगळ्यात. मला तर वाटतं त्याला नशा व्हावी म्हणून मुद्दाम कोणीतरी त्याला दारू पाजलीये. हे बघ, मलाही असंच वाटतं कोणीतरी त्याच्या नकळत त्याला काहीतरी पाजलं असेल. नकळतपणे कोणी कसं काही भाजेल? तो काय कुकुलं बाळ आहे? त्याला कळत नाही तो काय पितोय ते? नाही, मी सांगते तुम्हाला, माझंच चुकलं. तरी मला हे म्हणत होते की त्याला नोकरी करू द्यायची नाहीये म्हणून. पौरोहित्य सोडून त्याला अशा वातावरणात यायला नको. पण मीच विश्वास नाही ठेवला. त्यांना हे आधीच कळालं, पण हा अशा वातावरणात वाहवत जाणार नाही यावर मी विश्वास ठेवला. आणि आज तुम्ही बघताय त्याचे काय परिणाम झाले ते.
शालिनी, शालिनी त्रास करून घेऊ नकोस. तू बरोबरच वागलेली आहेस. राघवला स्वतःवर ताबा ठेवता आला नाहीये. आपण केलेले संस्कार त्याला जपता आले नाहीयेत. आता तो जे काही करतोय ना त्याला तो स्वतः जबाबदार आहे. फक्त तो एकटा. माझा अजूनही या सगळ्यावर विश्वास नाही बसत आहे. माझाही नाही. फक्त आबा म्हणाले म्हणून स्वतः मधला अहंकार दूर करणारा, दारोदारी भिक्षा मागणारा हाच राघव आहे. अगं पण जे डोळ्याला दिसतंय ते कसं नाकारायचं ग? त्यापेक्षा ते दृष्टीआड केलेलं बरं. घरी चला. आणि पण राघवला अशा अवस्थेत सोडून हे बघ, आपण दादाला घेऊनच घरी जाऊया. नाही, राघव स्वतः इथे आला. इथे कसं वागायचं हा निर्णय त्यांनी स्वतः घेतलाय. त्यामुळे घरीही तो स्वतः येईल. पण आई, सांगितलं ना, त्याच्या या अशा वागण्यानंतर त्याची काळजी करण्याची काहीही गरज नाहीये. तेव्हा घरी चला. हे सगळं खूप हॉरिबल झालं. मी राघव सरांच्या रुटीन लाईफमध्ये फक्त थोडा चेंज आणायला गेले. त्यांनी एवढा मोठा प्रॉब्लेम होईल असं मला खरंच नव्हतं वाटलं. आता हे रिझॉल्व्ह करायला मला राघव सरांशी बोलायलाच हवं. काय उचलला का कोणी? नाही उचलत आहे बाब. मग राघवला लावलास का फोन? हो केला होता राघवला, तो पण उचलत नाहीये. परत ला. हो. अरे काय झालं, उचललं का? नाही बाब. अरे बोल ना, लागला का? काय बोलतोय? बाब, राघव पण फोन उचलत नाही. बहुतेक तो अजून ऑफिसमध्येच असेल किंवा त्याच्या मित्रमंडळींसोबत फिरायला गेला असेल. आता काय, आपला व्यवसाय सोडून नोकरी करायला लागलाय, मग हे सगळं होणारच. जितकी प्रलोभनं जास्त तितका बेजबाबदारपणा जास्त. आबा, राघवनेच सगळ्यांना सांगितलं असणार की आज आबा घरी नाहीयेत, तर तुम्ही सगळे घरातून बाहेर पडा. माझ्या ऑफिस मधले सगळ्यांची कुटुंब जशी वागतात तसं तुम्हीही वागा. राघवच्या मनात तुमच्याबद्दल आदर उरलाच नाहीये. बहुतेक त्याचे स्वैर विचार असे वाढतच जाणार. मी जिवंत आहे अजून कार्तिक आहे. या घरातल्या कुणालाही मी स्वैर वागू देणार नाही. येऊ दे त्यांना. ते आहेत, मी आहे. राघव सर घ्या. राघव सर प्लीज, तुम्हाला बरं वाटेल, प्लीज थोडा घ्या. राघव सर तुमची फॅमिली इथे आली आहे क्लब मध्ये. काय? राघव सर तुमची फॅमिली इथे क्लब मध्ये आली आहे. त्यांनी तुम्हाला असं बघितलंय. मला चक्कर येते, गरगरत आहे मला. अश्विनी, काही कळलं काय? घरातले सगळे कुठे गेले? अरे नाही ना, काहीच कळलं नाहीये. आणि त्यांच्यापैकी कोणी फोनही उचलत नाहीये. तिथे माझ्या जीवाला घोर लागलाय आणि त्यांच्यापैकी कोणाला काही परवाच नाहीये त्याची. नाही भाऊजी, हे बघा, तुम्ही शांत व्हा, बघू आधी. अहो इथेच कुठेतरी गेले असतील. नेटवर्क नसेल म्हणून तुम्हाला फोन लावला नसेल त्यांनी. पण अशी कुठली जागा आहे की जिथे इतका वेळ नेटवर्क नसतं? तेच तर. मगापासून मनात नको नको ते विचार येऊन गेलेत. माझं कुटुंब एखाद्या संकटात तर सापडलं नसेल ना, अशी भीती वाटते मामा. हो ना देवा,
प्लीज सगळ्यांना काही झालेलं नसू दे. त्यांना काही झालेलं नसणार, सगळे सुखरूप असणार आहे. म्हणून त्यांची काळजी वाटण्यापेक्षा त्यांचा मला राग जास्त येतोय. माधवा, हा मोठा बेजबाबदारपणा आहे रे. आणि तो राघव सुद्धा त्यांच्या बरोबर असेल ना, हा? मग त्याला कळायला नको. पण नाही, मी सांगतो हे सगळे मिळून काहीतरी लपवतायत माझ्यापासून असं मला वाटतंय. म्हणजे हे सगळं ते मुद्दाम करतायत असं वाटतंय का? अरे मग दुसरं काय असू शकतं? मी घरात नाही, सकाळपर्यंत मी घरात येणार नाही, अशाच रात्री सगळेजण बाहेर कसे काय गेले? नाही माधवा, हा योगायोग असूच शकत नाही. माझ्या घरातले असं काहीतरी करताय जे आपल्या घराला शोभणार नाही आणि हे त्यांना माहिती आहे. पण याचे परिणाम काहीतरी भयंकर. आबा काका काय होत आहे? या या सावकाश. काका पाणी घ्या. नकोय मला. सगळे येतील वेळेवर, प्लीज शांत व्हा तुम्ही. मला नकोय सांगितलं ना मी. तेव्हा गजानन भाऊजींची तब्येत आणखीन बिघडायच्या आत सगळ्यांना सुखरूप घरी पाठव रे बाबा. थांब शालिनी, आपल्या राघवला घेतल्याशिवाय घरी जायचं नाही. आपण आपला मुलगा आहे तो, त्याची आणखी वाईट अवस्था व्हायच्या आधी घरी नेलं पाहिजे त्याला. त्याची नशा उतरवल्याशिवाय राहणार नाही मी. कामात आहात तुम्ही? जरासा का ग? मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं रमाबद्दल. अच्छा, बोल ना. तुम्ही रमाला 3 महिने दुसऱ्या कंपनीत नोकरी करायला सांगितली होती. मला असं वाटतं की तिने स्वतःला पुरेसं सिद्ध केलंय आता. मग ही 3 महिन्यांची अट आता मागे घ्या. पवित्र आहे तू म्हणतेस त्याचं मला आश्चर्य वाटतंय. गिरीश, मला त्या मुलीची खूप काळजी वाटते. ती बिचारी किती मेहनत करते आणि तिला आता जबाबदारीची जाणीव झाली आहे हे तिने दाखवूनही दिलंय आपल्याला. मग 3 महिने पूर्ण होण्याची वाट कशाला बघायची? अगं रमाला व्यवस्थित अनुभव मिळावा म्हणून. बिझनेस मधले अनेक खास कळगे मला आत्ता कळायला लागले. मग रमाला थोडा वेळ नको आणि त्यासाठी खरं तर 3 महिने सुद्धा खूप कमी आहे. मग या 1 महिन्याचाच अनुभव पुरेसा आहे असं तुला का वाटतं? एका वेळेस हातामध्ये एकच प्रोजेक्ट जरी असलं ना तरी किती प्रेशर येतं हे आता तिला कळलं असेल. या प्रेशरशी लढायचं कसं हे शिकायला आयुष्य लागतं. मला तिला फक्त बिझनेस नाही शिकवायचा, मला तिला जगणं शिकवायचं. व्यवहार आणि भावना यांची सांगड कशी घालतात हे मला तिला शिकवायचं. मग हे सुद्धा ती हळूहळू शिकेलच की. कसं? घरात बसून की पार्ट्यांमध्ये जाऊन पैसे उधळून की लक्झरी गाड्यांमधनं फिरून? पवित्रा, रमासाठी हा रियालिटी चेक गरजेचा होता. पण आता तो रियालिटी चेक तिला मिळालाय ना. मग गिरीश पुढे आता मेहनत सुद्धा आपण त्या व्यक्तीवर करावी जिला पुढे जाण्याची इच्छा असते. नाहीतर विद्यार्थी कोरा राहिला तर मग शिक्षकाला सगळे लोक नावं ठेवतात ना. म्हणजे मला नाही कळलं. मला असं वाटतं की तुम्ही रमाचे शिक्षक आहात, त्यामुळे रमाला जे काही धडे द्यायचे ते तुम्हीच द्यायचे. पण गिरीश, तुम्ही तुमच्या शिकवण्याची पद्धत थोडीशी बदलून पाहिलीत तर कदाचित असं होईल की रमा पटापट शिकेल आणि तुम्हाला हव्या त्या वेगाने पुढेही जाईल, नाही का? मी घरी जातो आता. नाही 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 नाही. घरी जातो मी. राघव सर,
वा राघवा, छान पांग फेडले समजे. हेच बघायचं राहिलं होतं फक्त. स्वतःचा तोलही नीट सावरता येत नाहीये तुला राघव. आई तुम्ही रडू नका. शालिनी, या मुलासाठी अजूनही अश्रू वाया घालवावेत असं वाटतंय तुला? आई अगं मी मिस्टर पी टेल मी, ह्या लेडीज कोण आहेत? सर या माझ्या. अरे तुला न अडखळता बोलताही येत नाहीये. थांबा, मी सांगते तुम्हाला. मी राघवाची आजी आहे. ही राघवची आई, ही वहिनी आणि ही बहीण. हो हॅलो, मी आम्ही ते ओळखी करून घ्यायला आलो नाही आहोत. आम्ही आलो होतो राघवाच्या आनंदात सहभागी व्हायला. पण दुर्दैवानं हा धिंगाणा बघायला लागला आम्हाला. आमच्यावर हे असलं काहीतरी बघायची वेळ येईल असं कधीच वाटलं नव्हतं. खरंच रे दादा, तू हा असा वागतोस, माझा विश्वासच बसत नाहीये माझ्या डोळ्यांवर. मी काय सांगतो एकदा खरंच ऐका ना सगळे. खरंच उतरली नशा? की दुसऱ्याही गालावर ठेवू? आई तुला जी शिक्षा द्यायची ती दे, पण आधी मला बोलू दे. शिक्षा आपल्या माणसांना करताय. या अशा वातावरणात बेताल वागणारा माणूस माझा कोणीही असू शकत नाही. बघा, मी कोणाशीही खोटं बोललेलो नाहीये. अरे तुझ्या त्या खोटाड्या मॅनेजरनं, काय त्याचं नाव, बबल्या, त्यांनी तर सांगितलं होतं इथे सात्विक वातावरण असेल, सुग्रास भोजन असेल, काय श्रीखंड पुरी, ऑळवाचं फतफद आणि काय काय, आणि शास्त्रीय संगीत असेल. कुठे ते सगळं? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो खोटारडा बबल्या आहे कुठे? माझ्या समोर घेऊन येते ना, मग दाखवते बरोबर. आई, राघवकडून कुठल्याही उत्तराची अपेक्षा ठेवूच नका. नेहमी खरं बोलणारा आज्ञाधारक राघव हा तो नाहीच आहे. हा कोणीतरी वेगळाच मुलगा आहे. आपले संस्कार वाया गेले, पूर्ण वाया गेले. आईने केलेले हे संस्कार कधीच वाया जात नाही. तू आई म्हणून कधीच कमी पडली नाहीस, आणि म्हणून मुलगा म्हणून मी सुद्धा कधीही कमी पडलो नाही, अगदी आज सुद्धा. तुला जे दिसतंय ते आणि तेवढंच खरं आहे असं समजू नकोस आई.
मी नशेत नव्हतो आणि आत्ताही नाही. मी दारू प्यायलेलो नाही आहे. राघव, अरे तुला साधं बोलता सुद्धा येत नाहीये. तू ग्लास मधून काहीतरी पीत होतास हे आम्ही सगळ्यांनी बघितलंय. तो सफरचंदाचा रस होता वहिनी. हो, पण तुमच्या ऍपल ज्यूस मध्ये तर हार्ड ड्रिंक मिक्स केलं होतं. नाही, तो सफरचंदाचा रस होता. हो, पण तुमच्या ऍपल ज्यूस मध्ये तर हार्ड ड्रिंक मिक्स केलं होतं. त्यात काहीही मिक्स केलेलं नव्हतं. माझ्यावर विश्वास ठेवा. मग तुमचं डोकं का दुखत होतं? आता सिगरेट दारूच्या वासामुळे माझं डोकं धरलंय. पण मिस्टर पी, तुझा बॅलन्स का जात होता? हा सर, तो सफरचंदाचा रस तुम्ही पिऊन बघितलं का? केवढा उग्र होता. एवढा पाजलाय तुम्ही मला की मळमळायला लागलं मला. त्याच्यामुळे गरगरत होत. राघव सर तर खरंच नॉर्मल दिसतात, थँक गॉड. पण हे झालं कसं? आता आम्हाला काहीही ऐकायचं नाहीये राघवा, तू खोटं बोलतोयस. आता इथे थांबण्याला काहीच अर्थ नाहीये. चला ग. राघव सर खरं बोलतात. ते फक्त ऍपल ज्यूस पीत होते. त्यांच्या ग्लासमध्ये काहीही मिक्स केलेलं नव्हतं. तुला रे काय माहिती? सरांच्या ग्लासात मलाच हार्ड ड्रिंक मिक्स करायला सांगितलं होतं. कोणी? पण मी तसं काही केलं नाही. मी त्यांना फक्त साधा ऍपल ज्यूसच देत होतो. ड्रिंक मिक्स करायला सांगितलं होतं? पण कोणी सांगितलं होतं? ते मी नाही सांगू शकणार. पण आजी, तुम्ही राघव सरांवर चिडू नका. त्यांच्या पोटात दारूचा एक थेंब पण नाहीये. आम्ही यावर कसा विश्वास ठेवायचा? आत्ता तुम्ही म्हणालात की कोणीतरी तुम्हाला दादाच्या ज्यूस मध्ये ड्रिंक्स मिक्स करायला सांगितले. मग तुम्ही तसं का नाही केलं? मी शिकवण्याची पद्धत बदलू म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं? तुम्ही रमाला शिकण्यासाठी दुसऱ्या कंपनीत पाठवलं होतं ना? तिला तिथून इकडे घेऊन या आणि ताबडतोब तिला आपल्या कंपनीची CEO करून टाका. काय? हो गिरीश, मुळात दुसऱ्या कोणीतरी तिला बिझनेस शिकवण्याची वाट कशाला बघायची? ह्या नोकरीत ती काहीही शिकणार नाही, कारण तिला मुळात ही नोकरी करायचीच नाहीये. त्यापेक्षा तुम्ही तिला स्वतःच्या पंखाखाली घेऊन या, 4 चांगल्या गोष्टी सांगा. मला असं वाटतं की तिला आता आपल्या कंपनीची CEOशिप मिळायलाच हवी. पवित्रा, माझ्या कामासंबंधी आजवर तू कधीही आपलं ठाम मत मांडलं नव्हतं. मग आजच वेगळं काय झालंय? गिरीश, माझ्या लक्षात आलंय की माझ्या मनात पाप नाहीये. हे सांगण्यासाठी एवढं ठाम मला व्हायलाच हवंय. आणि मी कुठल्याही प्रकारचे डावपेच आखत नाहीये हे जगाला सांगणं गरजेचं आहे मला.
जगाला सांगण्याचा का लावण्याला सांगण्याचा? नाही, आय प्रिटी शुअर की तिनं काही बाई आरोप केलेच ना तुझ्यावरती, नाही का? तुम्ही बोलले त्याचा विचार करा, बाकी सगळं जाऊ द्या. मी जेवायला वाढते, या तुम्ही. नाही, मी रमा आली कीच बसणार आहे तिच्या बरोबर. रमा जेवून उशिरा येणार आहे घरी. रमा जेवायला कुठे गेली आणि कोणाबरोबर? रमाचा आज पहिला पगार झाला, त्यामुळे तिच्या सगळ्या ऑफिसच्या कलिग्सना तिने ड्रीम नाईट क्लब मध्ये पार्टी दिली आहे. बस, जरा या मुलीचं कौतुक केलं तर पुन्हा हिचा खर्च करणं सुरू आहे. त्या पार्ट्या कधी संपणार आहेत की नाही कोणाचं? मी तुला फोन करून ताबडतोब घरी यायला सांगणार. फोन उचलत नाही. मला वाटतं ही फक्त लावण्याचाच फोन रिसीव्ह करणार. गिरीश, तुम्ही शांत व्हा, रमा येईल. कधी? पहाटे? एकदम सकाळी? पवित्रा, पहिला पगार देवाच्या समोर ठेवायचा असतो, आई वडिलांचा आशीर्वाद घ्यायचा. तर आमची लेक काय करते? पार्ट्या करते. गिरीश, आनंद व्यक्त करण्याची प्रत्येकाची आपापली पद्धत असते, आणि तरुण वयामध्ये अशी एखाद दुसरी पार्टी केलेली चालते की. हे बघा, तुम्ही आता फार विचार करू नका, तुम्ही जेवायला या. हा, मी वाढते. मी करणारच होतो, पण तेवढ्यात दादा, तुमचं नाव काय? माझं नाव शिवा सर. काय झालं? या वातावरणात काहीतरी पवित्र कानावर पडलं, त्यामुळे खूप बरं वाटलं. डोकं दुखायला लागलं होतं या सगळ्यामुळे, पण तुमचं नाव ऐकून बरं वाटलं. असं वाटलं साक्षात देवच आलाय माझ्या मदतीला. सर, इथे पहिल्यांदाच कोणाला तरी देवाची आठवण काढताना बघतोय मी. अहो, इथे अनेक गोष्टी आज पहिल्यांदाच घडतात. म्हणजे या अशा क्लबमध्ये मी पहिल्यांदाच आलोय पार्टीला. काय? हो, आमचं घर पुरोहितांचं, त्यामुळे कुठल्याही नशेला माझ्या आयुष्यात फारच नाही. इथे ही मुलं जे काही करताना दिसत आहेत त्यातलं मी काहीही करत नाही, म्हणूनच एक भीती आहे. कसली सर? मला माहिती आहे, गंमत म्हणून का होईना, पण मला अपेयपान करायला लावायचं अशी माझ्या सहकाऱ्यांची इच्छा असणार. अपेयपान म्हणजे? म्हणजे इथे ही मुलं जे काही पित आहेत ते फसवून मला पाजण्याची कोणाची तरी इच्छा असणार, हे मला माहिती आहे. पण दादा, तुम्ही असं होऊ देऊ नका. मगाशी मी तुम्हाला देवाचं रूप म्हणालो, ते उगाच नाही. माझा तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही असं होऊ देणार नाही. खूप खूप उपकार होतील तुमचे. सर, हे काय करताय तुम्ही? माझं रक्षण करणाऱ्या देवापुढे हात जोडतो. नाही नाही सर, हात जोडू नका तुम्ही. तुमच्यासारख्या चांगल्या माणसाबरोबर काहीही वाईट नाही होणार. मी तसं व्हायलाच देणार नाही सर. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमच्या ज्यूस मध्ये कुणीही हार्ड ड्रिंक्स मिक्स नाही करणार सर. तुमचे खूप खूप आभार. हे तुम्ही म्हणालात त्याच्यामुळे निर्धास्त झालो. राघवा, हा माणूस सांगतो ते खरं आहे? अगदी 100% खरं आहे आजी. हे बघा, मला जो काही त्रास होत होता ना, तो इथल्या दारू सिगरेटच्या वासानी, इथल्या सगळ्या गोंगाटामुळे आणि या सगळ्या वातावरणाचा मला त्रास होत होता. त्याच्यामुळे माझं हे सगळं डोकं दुखणं, गरगरणं हे सगळं चालू होतं. पण तुम्ही काळजी करू नका, आपले संस्कार मी विसरलेलो नाहीये. शिवादादा, तुम्ही सगळं खरं सांगितलं त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. राघव, बाळा, माफ कर मला. तुझ्यावर अविश्वास दाखवला, जे दिसलं तेच खरं मानलं, सगळ्यांसमोर तुझ्यावर हात उचलला. खरंच मला माफ कर बाळा. आई, तू माफी मागू नकोस. हे बघ, मी चुकलो तर मला शिक्षा देणं हा हक्क आहे ना तुझा. पण तू चुकशील असं आम्हाला कसं वाटलं रे?
आम्हाला तिथल्या तिथे कळायला हवं होतं ना की तू कधीच असं वाईट वागणार नाहीस. राघव, आम्हाला माफ कर. आज मला असं वाटलं होतं की मी माझ्या दादाला गमावलंय, पण नाही, माझा दादा कधीच बदलणार नाही. आई, आजी, तुम्ही जी शिकवण दिली आहे ना मला, ती आयुष्यभर पूर्ण आहे. वासू, बघितलास, याला म्हणतात फॅमिली आणि याला म्हणतात संस्कार. आज मला फर्स्ट टाइम बरं वाटतंय की कोणीतरी माझी ऑर्डर फॉलो नाही केली. त्या वेटरने सरांच्या ज्यूस मध्ये हा ड्रिंक मिक्स नाही केलं, हे किती मस्त झालं नाही. आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो राघव. तुझ्या आजूबाजूची मुलं सर्रास हवं तसं वागतात, तूही तसा वागू शकला असतात, पण तू तसं नाही केलं. तू आमचा विचार केला, आमचा मान राखला. अरे यार, एवढा सगळा ड्रामा झाला, मी सुद्धा नॉर्मल झालो, सगळी मजाच केली यार. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, त्या वेटरला राघवच्या ज्यूस मध्ये हार्ड ड्रिंक कोण मिक्स करायला सांगितलं? इतकी हॉरिबल गोष्ट इथे करू शकेल असं कोण नाही. म्हणजे रमाने केलंय. तिला सांगायचा प्रयत्न केला पण तिने ऐकलंच नाही. पण तिला सरांना एन्जॉय करायला लावायचं होतं, तिला त्यांना त्रास द्यायचा नव्हता. पण सगळी पार्टी स्पॉइल झाली यार. ही राघव आणि रमाने दिलेली पार्टी आहे, सो ही त्यांच्यासाठी स्पॉइल नाही झाली पाहिजे. आपण अजूनही असं काहीतरी करू शकतो की जेणेकरून ते दोघे एकत्र एन्जॉय करतील. म्हणजे काय करायचं? माझ्याकडे एक आयडिया आहे, काय? ऐका. नाही लागत. नाही, कोणीच उचलत नाहीये मामा. मेसेजेस पण केले पण कोणीच उत्तर देत नाहीये. मी फोन लावून बघू का? हा, तुम्ही आईला करा, मी पूजाला करतो. हा. अरे आबा, काका, भाऊजी काय होतं? त्यांना बसवा दे तुम्ही. भाऊजी, तुम्ही थोडा वेळ पडता का? हा, सगळे आले की आम्ही तुम्हाला उठवतो. नाही, काय ना मामा, बराच वेळ झाला आबाने काहीच खाल्लेलं नाहीये. आज आमचा दिवस प्रवासात गेला आणि तुम्हाला तर माहितीये आबा बाहेरचं काहीच खात नाहीये, म्हणून त्यांना चक्कर येत असेल. अरे कार्तिकेय, मी आधी सांगायचं ना. अश्विनी बाळा, जा भाऊजींसाठी थोडं दूध घेऊन ये, जा. हो, आणखी. भाऊजी, अरे माधव, मी सांगितलं ना, मी काही घेणार नाही. आई आणि बाकीचे सगळे जोपर्यंत घरात येत नाही तोपर्यंत मी काही खाणार नाही आणि पिणारही नाही. अहो भाऊजी, तुमचा राग मी समजू शकतो, पण अशाने तुमच्या तब्येतीवर परिणाम होईल. होऊ दे माधवा, होऊ दे, एकदाचा माझा जीव जाऊ दे. असं नका बोलू. काका, दूध घ्या थोडं. मी सांगितलं ना, मला काही नकोय. तुम्हाला बरं वाटेल थोडं, घ्या ना. कार्तिकेय, मी मगाशीच सांगितलं ना तुला, मी काही घेणार नाही म्हणून. हो आबा. माधवा, माझ्या घरचे बेजबाबदार वागणार हे माझ्या आधीच लक्षात आलं होतं. ज्या दिवशी राघवला बाहेरचं वारं लागलं ना, त्याच दिवशी मला पुढचा धोका स्पष्ट दिसत होता. सगळे घराचे नीती नियम झुगारायला लागले, पण मी हे खपवून घेणार नाही. आज घरातल्या सगळ्यांनी घरातली शिस्त मोडली आहे. आता येऊ दे त्यांना, मग मला काहीतरी कठोर निर्णय घेणं भागच पडेल. शाब्बास कार्तिक, चांगली ठिणगी टाकलीस. आज राघव आबांच्या मर्जीतून पुरता उतरला. देवा,
मी काकांना कधीच इतकं चिडलेलं बघितलं नव्हतं. ह्या रागापासून माझ्या राघवरावांना वाचव. आजी अगं तुझ्या डोळ्यात आता का पाणी आहे? अरे अशी कशी वागले रे मी तुझ्याशी? तुझ्याबद्दल एवढा मोठा गैरसमज कसा करून घेतला मी? आजी अगं हे वातावरणच असं आहे की इथे कोणाचाही गैरसमज होऊ शकतो. त्यासाठी आता तुम्ही वाईट नका वाटून घेऊ. खरंच ताडीच्या झाडाखाली बसून आपण किती जरी ताक प्यायलो तरी लोकांना असंच वाटत राहणार की आपण ताडी पितो. राघव, आम्ही तुझ्यावर चिडायला नको होतं, उगाच ओरडलो. हे बघा, मोठ्यांचा ओरडा हा एखाद्या आशीर्वादासारखा असतो. आज या नको असलेल्या पार्टीला येऊन मला तुमचा आशीर्वाद मिळाला असं समजतो. ए चल ना, मला आता घरी जायचंय. मी नाही थांबू शकत अजून इकडे. हो हो, चला निघूया आता. एक मिनिट राघव सर, आता काय झालं? ते वेटरचं बोलणं तुम्ही खरं मांडलं असेल, हो. पण आम्ही नाही मांडणार. हा, आणि कशावरनं राघवने ड्रिंक घेतलेलं नाहीये, कशावरून तो खोटं बोलत नाहीये. मलाही शंका आली होती, पण मला आता पटलंय, राघव कधीच खोटं बोलणार नाही. बरोबर. आणि त्याने ड्रिंक घेतलंय की नाही घेतलंय हे त्याने तुमच्या समोर सिद्ध करायची काहीच गरज नाही. अशी कशी गरज नाही? शेवटी त्यांना परत उद्या ऑफिसलाच यायचंय, हो ना? ते काही असो, आम्हाला ना प्रूफ पाहिजे की राघव 100% नॉर्मल आहे. बरं मला सांगा, काय करून दाखवू मी? एखादा श्लोक म्हणून दाखवू का? ते तर तुम्ही झोपेतही करा. राघव, तू असं काहीतरी कर की जे तू नेहमी करत नाहीस. फॉर एक्झाम्पल डान्स. व्हॉट? आपण ना एक डान्स कॉम्पिटिशन करूयात रमा आणि राघव मध्ये. काय म्हणता सगळे? समजा रमा जिंकली तर हे प्रूफ होईल की राघव डान्स करण्या इतक्या शुद्धीत नाही. पण समजा राघव जिंकला तर आम्ही मान्य करू की बुवा राघव खरं बोलत होता. अहो पण ओ, तुम्ही काहीतरीच काय बोलताय? राघव हे असलं काही करणार नाही. म्हणजे राघव चॅलेंज घेण्या अगोदरच हरलाय, रमाला घाबरलाय. काय म्हणता, बरोबर की नाही? एक मिनिट, काय चाललंय तुमचं? हे मध्येच चॅलेंज वगैरे कुठून आलंय? मोना, स्टॉप इट. ओके, राघवच्या घरच्यांना घरी जाऊ द्या आता. तुम्ही सगळे प्लीज घरी जा. हा, आता तर घरीच जाणार ना. नाही म्हणजे डान्स अजिबातच येत नाही म्हटल्यावरती दुसरा पर्याय काय यांच्याकडे? आणि येतही असला तरी रमा समोर उभं राहायला घाबरतोय. हरण्याची भीती वाटते त्याला. काय राघव, राईट ना? ए, माझा दादा घाबरत नाही कोणाला, आणि रमाला तर अजिबात नाही. जाऊ दे ना श्रुती, ह्यांच्या नादाला कशाला लागायचं. आपण घरी जाऊया, चल. नाही आहे, दादा एखादा चॅलेंज घेत नाही हा स्टॅम्प मला त्याच्या कपाळावर नकोय. दादा, ह्यांना असं वाटतंय की तू हरशील म्हणून हे चॅलेंज एक्सेप्ट करत नाहीयेस. ह्यांना सांग की तू चॅलेंज घेतोयस. अगं पण मी कुठला चॅलेंज दिलाच नाहीये. राघव सर, तुम्ही प्लीज घरी जा. मोना, नेहा, देसाई सर, काय चाललंय तुमचं? जाऊ द्या ना राघव सरांच्या फॅमिलीला. तुम्ही प्लीज जा. हो, आम्ही निघतोच आहोत. आणि श्रुती, मी घाबरलेलो नाहीये हे आपल्याला माहिती आहे ना, मग तेवढं खूप आहे. कशाला इतरांना सिद्ध करायला जायचं? आय थिंक राघव, तू हे प्रूफ करूच शकत नाही. मला फक्त एकच गोष्टीची चिंता वाटते की उद्यापासून मी ऑफिसमध्ये तुला लुझर कसं म्हणू रे. ए पोरा, गब्बस. श्रुतीचं म्हणणं बरोबर आहे. राघवा, तू आता तुझ्या कृतीतून दाखवून दे की तू चॅलेंज घ्यायला घाबरत नाहीस, आणि या पोरीला तर बिलकुलच घाबरत नाहीस.
आई अगं ठीक आहे, राघवने चॅलेंज स्वीकारलं. राघवने चॅलेंज स्वीकारलं. राघव राघव बघा, रमासमोर डान्स मध्ये कोणीच जिंकू शकत नाही. हो का? मग होऊनच जाऊ दे. आई अगं काय राम, 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 राम.